महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी नांदेडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय। या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक सहभागी झाल्यामुळे कृषी विभागातील संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे। 5 मे पासून नांदेड जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी आंदोलन पुकारलंय, मात्र शासनाने अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे कृषी सहाय्यकांनी 15 मे पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहाय्यकांच्या पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी जे आहे ते 5 मे पासून कृषी सहाय्यकाने वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। 15 मे पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। आज जे आहे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि जिल्हाभरातील जे कृषी सहाय्यक आहेत ते सर्व कृषी सहाय्यक आज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। कृषी सहाय्यकांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या तातडीने सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी जे आहे ते आजपासून जे आहे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। आपल्यासोबत कृषी संघटनेचे नेते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, काय मागण्या आहे आज धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे? मी पहिल्या प्रथम आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही आमची दखल घेतल्याबद्दल। आम्ही हे आंदोलन मी तुम्हाला पहिल्या प्रथम सांगतो की हे आंदोलन आम्ही लादलेले नाही, आम्ही शेतकऱ्यासाठीच काम करत असतो। हे आंदोलन आम्हाला शासनानं करण्यास भाग पाडलेलं आहे, कारण आम्ही याच्या पहिले 10 फेब्रुवारीला माननीय कृषी मंत्री यांना राज्याचे शिष्टमंडळ भेटलं होतं। त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं, पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला 10 ते 15 दिवसाची मुदत दिली होती। आम्ही 15 दिवसाची मुदत बी सोडून आम्ही 1-1.5 महिना त्यांची वाट बघितलो, तर त्यामुळे कोणतीही मागणी आमची त्यांनी दखल घेतली नाही आणि मागण्याही मंजूर झाल्या नाही। त्यामुळे आम्हाला या आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं। आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या हक्कासाठी आम्ही इथं लढत आहोत आणि लढतच राहणार आहोत। आमच्या मागण्या हे न्याय मागण्या आता शेतकऱ्याच्या हितासाठी। आता आज 19 मे 2025 रोजी मान्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड कार्यालय समोर आज जे धरणे आंदोलन ठेवण्यात आलेले आहे, तर आमच्या कृषी सहाय्यकांच्या काही मागण्या आहेत ज्या आम्ही 5 मे पासून काळ्या फिती लावून जो संप पुकारलेला आहे, शासनाचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण, की जे कृषी सेवक आहेत त्यांना सलग कृषी सहाय्यक हे करण्यात यावं आणि तसेच कृषी सहाय्यकांचे जे पदनाम आहे सहाय्यक कृषी अधिकारी हे पण करण्यात यावे, जे तलाठी आणि ग्रामसेवक या बाबतीत करण्यात आलेलं आहे। तर ही मागणी आमची काही चुकीची नसून न्यायाची मागणी आहे। तसेच जो दुवा आहे शेतकऱ्याचा आणि कृषी सहाय्यक, शेतकरी आणि शासनाच्या ज्या योजने चालवतात जो दुवा आहे तो कृषी सहाय्यक आहे। तर कृषी सहाय्यकांना जे डिजिटल काम करण्यास सांगितले आहे त्यांना ते लॅपटॉप पुरवण्यात यावं। तर अशा ज्या आमच्या मागण्या आहेत तर आमची शासनाकडे एकच मागणी आहे की त्या आमच्या मागण्या पूर्ण करण्यात। त्यासोबतच कृषी पर्यवेक्षकाची पदे वाढवण्यात यावी, कृषी मदतनीस कृषी सहाय्यकांना गाव पातळीवर नाही, समकक्ष आमच्या सोबतचे तलाठी ग्रामसेवक या सर्वांना मदतनीस आहे, पण कृषी सहाय्यकाकडे 5 ते 6 गावे आहेत आणि एका ठिकाणी मदतनीस नाही, त्यामुळे त्याची खूप हेळसांड होत आहे। आणि त्याचबरोबर ग्रामस्तरावरील सर्व तलाठी ग्रामसेवक यांचे पदनाम बदललेले आहेत। आम्ही त्यांची तुलना करत नाहीत, पण त्याच्यापूर्वी आम्ही 1 तपापासून आमचे पदनाम बदलाची मागणी असतानाही आमच्या मागणीस मान न देता किंवा मंजूर न करता इतर विभागाच्या मागण्या तात्काळ मंजूर केलेल्या आहेत। तर याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्ही एक शासनाकडे 5 मे रोजी काळ्या फिती लावून आंदोलनाची रितसर नोटीस देऊन काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे। 6 मे रोजी एक व्हॉट्सअप ग्रुपमधून शासकीय आम्ही बाहेर पडलेलो आहोत। 7 मे रोजी सर्वजण सामूहिक रजेवर गेलेलो आहोत। 8 मे रोजी एक दिवस तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेलं आहे। 9 मे रोजी पासून आम्ही सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे, तरी शासनाला या आमच्या मागण्याची दखल घ्यावी वाटली नाही। तर त्यामुळे आम्ही एक 15 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत आणि त्याच बेमुदत काम बंद आंदोलनाचाच एक टप्पा भाग म्हणून आज 19 मे रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि यापुढे 21 मे रोजी आम्ही विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर धरणे आंदोलन करणार आहोत। शासनाला याच्या पुढून मी शासनाने आमच्या मागण्याची दखल नाही घेतली, आम्हाला न्याय नाही दिला, तर आमचं धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण हे आयुक्त कार्यालयासमोर राहणार आहे पुढील टप्पा। आणि तर शासनाला मी आणखी विनंती अर्ज करतोय की आमच्या कृषी सहाय्यकाचा अंत पाहू नये आणि तात्काळ आमच्या मागण्याची सोडवणूक करावी, ज्या की आमच्या न्याय मागण्या आहेत आणि शेतकरी हिताच्या मागण्या आहेत।
आणि एकीकडे कृषी विभाग हा संपूर्ण डिजिटल करण्याचा घाट घातला जात आहे. 32 ॲपमध्ये आम्हाला काम करावं लागत आहे आणि कृषी सहाय्यकांना साधा लॅपटॉप पुरवला जात नाही. तर त्यामुळे आम्ही कृषी सहाय्यकांना काम कसं करायचं, डेटा कुठला पुरवला जात नाही, ही आमची खंत आहे. तर शासनाने निश्चितच सन्माननीय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब असो, की सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही आवाहन करतो, महाराष्ट्रातील 10,000 कृषी सहाय्यक आमच्या मागण्याची तात्काळ सोडवणूक करावी आणि आमच्यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय द्यावा ही विनंती. कृषी सहाय्यक संघटनेचा कृषी सहाय्यकांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या सोडवल्या जात नाहीत. कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलण्यात यावं ते सुद्धा बदलण्यात आलं नाही आणि कृषी सहाय्यकांचं जे कामकाज आहे ते डिजिटल स्वरूपामध्ये करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र त्यांना लॅपटॉप सुद्धा दिलं जात नाही असा आरोप जे आहे ते कृषी सहाय्यकांकडून केला जात आहे आणि त्यामुळेच आजपासून जे आहे या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कृषी सहाय्यकाच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा जे आहे ते कृषी विभागातील कृषी सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कॅमेरामॅन हर्षवर्धन कांबळे सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.